हे बघ ऋषी, गेले काही दिवस मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करते. तुझं गाणं छंद म्हणून ठीक आहे, पण त्याचं करिअर करण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या आभासचं काय झालं बघितलंस ना तू? या क्षेत्रात किती इन्सिक्युरिटी आहे. नावारूपाला आलेल्या गायकाला सुद्धा दुसऱ्या दिवशी इंडस्ट्री बाहेर फेकून देते. मग त्याचं काय? धडपड, टेन्शन आणि डिप्रेशन, आणि मग त्यातून एखादं व्यसन, दारू, जुगार, नाहीतर मग ड्रग्स. आई एक मिनिट. तू फार टोकाचा विचार करतेस असं वाटत नाही तुला? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्याचं उदाहरण देतेस ना, तू खरा आभास नाहीच आहे ग. माहितीये मला, पण तू ऐकलंस ना तो काय म्हणाला ते? तो एक स्ट्रगलर गायक आहे, होत करू गायक. आणि तुला कळतंय का ऋषी की त्या स्ट्रगलमुळे तो किती डिप्रेस झाला असेल, की तो त्या नशेमध्ये लोळत पडला होता. ही आहे इथली कॉम्पिटिशन. अगं आई, कॉम्पिटिशन आणि स्ट्रगल फक्त याच फील्डमध्ये आहे का? इतर फील्डमध्ये कॉम्पिटिशन स्ट्रगल नाहीये, सहज मिळून जातं का सगळं? आई, आजकाल प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि त्यात टिकून राहण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं. हे बघ ऋषी, तुझ्या पुढे एवढ्या मोठ्या कॉन्सर्टमध्ये गायची संधी चालून आली म्हणून मी तुला परवानगी दिली. पण बस, आता यापुढे मी तुझ्या आयुष्याच्या बाबतीत रिस्क घेऊ शकत नाही. म्हणजे ही कॉन्सर्ट झाली की या गाण्यामध्ये करिअर करणं वगैरे हे सगळं एकदम बंद. अनु, काय बोलायलेस तू? प्लीज मला बोलू द्या. योग्य वेळेस न बोलल्याचे परिणाम भोगलेत मी, त्यामुळे आता मला अडवू नका. आई, पुन्हा या सगळ्याची तुलना तू तुझ्या लाईफशी करून खूप मोठी चूक करतेस. ऋषी, माझ्या चुकांचे पाढे वाचणं सोड आणि तू तुझ्या प्रगतीचा विचार कर. सध्या तुझ्या डोक्यावर कुठली जबाबदारी नाहीये ना, म्हणून हे सगळं चाललंय तुझं. एकदा तुझं लग्न होऊ दे, संसाराची जबाबदारी तुझ्यावर पडू दे, मग बघूया हे म्युझिकचं भूत तुझ्या डोक्यावरून उतरतं की नाही ते. नाही, लग्न लावून देतेच, माझी काय बी हरकत नाही. पण त्यासाठी एक पोरगी लागणार, तिला ती आवडाय पाहिजे, त्याला ती आवडाय पाहिजे. अशी आहे का कोणी नजरेत? हो ना, मुलगी तर शोधायला हवीच. आहे माझ्या पाहण्यात एक मुलगी. आई नवीन आहे कुणी? हो, कामिनी. तिच्या मारिका. हा, वत्सला पाठक ताई माझी, त्यांनीच नंबर दिला. हो, नीतू नाशिककर. तुम्हाला ईमेल ID वर ते काय मेल पाठवलंय ना माझ्या मुलाने? नाही हो, नाही, ते काही खरं नाही हो. म्हणजे काय, मैत्रिणी मिळून ना अशाच थट्टा करत होते. ठीक आहे, मी वाट बघते. हो. बोला अनुराधाजी. कामेरकरजी नमस्कार. नमस्कार. सॉरी, तुम्ही बिझी होतात का? नाही, बोला ना. मला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे मी ऋषीशी बोलले आज, त्याच्या आणि कामिनीच्या लग्नाविषयी. काय म्हटलं ऋषी? अहो, तेच तर सांगायचंय ना तुम्हाला. पण मला वाटतं आपण असं फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनच बोललेलं चांगलं, नाही का? मी उद्या येऊ शकते का तुमच्या घरी बोलायला? नाही, माझ्या काही मीटिंग्स आहेत. तुम्ही एक काम करा ना, उद्या सकाळी ऑफिसमध्ये या ना. म्हणजे काय, ऋषी पण तिथे असेल आणि कामिनी पण असेल, म्हणजे त्यांच्याशी बोलता येईल आपल्याला. हो, चालेल ना, अगदी बरोबर आहे. मग मी उद्या सकाळीच येते ऑफिसमध्ये. ठीक आहे? ओके, भेटू उद्या. पॉलिसी मगाशीच फोन केला त्या पल्लवीला, अजून कशी आली नाही? येईल, जरा धीर धर. काय गोय पल्लवी, किती उशीर? काय झालं ऍक्च्युली, माझी गाडी गॅरेज मध्ये आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. रिक्षाच मिळत नव्हती.
म्हणून मग उशीर झाला. पण काय झालं, तुम्ही असं का फोन करून बोलून घेतलं? काका सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे पल्लवी. हा हा सगळं ठीक आहे. ऐक ना, गुड न्यूज आहे. गुड न्यूज? म्हणजे बघ, आतापर्यंत का नाही नीतूचं लग्न होतंय, का नाही नीतूचं लग्न होतंय, हे जे टेन्शन होतं ना ते कायमचं गेलं. अगं साईराज आहे ना, साईराज, त्याने नीतूला लग्नाची मागणी घातलीये. काय? साईराज म्हणजे साईराज देशमुख? एक मिनिट, पण कधी घडलं हे सगळं? आणि तुम्ही त्याला काय उत्तर? डोंट टेल मी, तुम्ही त्याला होकार दिलाय काकू. आणि नीतूला माहितीये का याबद्दल? ती काय म्हणाली आहे? तेच तर कळत नाहीये ना. म्हणजे नीतूला त्याच्या प्रपोजल बद्दल सगळं माहितीये आणि ती मला एका शब्दाने काही बोलली नाही? हे बघ, साईराज इथे आला, तो आमच्याशी आणि नीतूशी बोलला. म्हणजे माझं आणि ह्यांचं त्याला होकार द्यायचं असं एक मताने ठरलंय. फक्त नीतूचं काय म्हणणं आहे ना तेच कळत नाहीये. एक मिनिट, ते सगळं सोडून द्या. मला एक सांगा की तुम्ही दोघं कसे काय तयार झालात? I mean, तुम्हाला माहिती आहे तो साईराज. पल्लू तुला माहितीये काय घडलंय ते? नीतूचं आभाशी नाव जोडल्यामुळे तिला स्थळं मिळेनाशी झाली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये साईराज घरी आला, त्यांनी नीतूवरच्या प्रेमाची कबुली दिली, तिला मागणी घातली. मग या परिस्थितीमध्ये आम्ही त्याला विरोध का करावा? प्रेम. हे बघ पल्लवी, आणि शेवटचा निर्णय नीतूचा असणार आहे. हा म्हणजे तिला जर पटलं तरच. फक्त तू जरा बोल ना तिच्याशी. मी काकू, मी कसं काय? म्हणजे आम्ही जर बोललो ना तर तिला असं वाटेल आम्ही खूप घाई करतोय तिच्या लग्नाची. तू जर बोललीस ना तिला पटेल. म्हणजे तिला ना पटवून दे की साईराज तिच्यासाठी कसा योग्य आहे. प्लीज 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 पल्लवी, प्लीज पल्लवी. बाबा, माझं डिसिजन झालंय. साईराज जर तुम्हाला योग्य वाटत असेल माझ्यासाठी तर मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. नीतू शाणी ग माझी बॉय. व्हेरी गुड पॉलिसी. अभिनंदन. तुम्हाला पण. एक मिनिट, मला बोलायचंय तुझ्याशी. काय विचार करून तू हा निर्णय घेतलायस ग? तुला चांगलंच माहितीये की साईराज हा एक. पल्लू प्लीज, मला या विषयावर आता अजिबात चर्चा नकोय. आणि तसे माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल जे काही योग्य वाटेल ना, आता मी तेच करणार आहे यापुढे. सो माझा निर्णय झालाय. मी फक्त इतकंच म्हणते की तू थोडा क्लायंटचं काय झालं? उद्या मीटिंग होती ना आपली, भानसे बिल्डर्स, त्यांच्याशी बोलणार होतीस ना तू? ओ शुअर. नाही, माझ्या लक्षात येते तुला काय म्हणायचंय ते. ठीक आहे, मी उद्या सकाळी येते. आपण कामाला सुरुवात करू. मिस नीतू नाशिककर, थँक्यू अँड बाय. येवा कॉफी. नकोय मला कॉफी. कॉफी नकोय? मग चहा देऊ का करून? तुम्ही मका कॉफी बनवूक सांगितलं होतं ना, आता सगळं परत बनवूक लागेल मागा. आता मला चहा कॉफी काहीच नकोय गोप्या. मला माझं काम करू दे तुझा इकडनं प्लीज. अहो घ्या ना, आता बनवून आणले मी. बाकीची पण कामं येतो माझी, लवकर घ्या गोप्या. तुम्हा दोघांना आम्ही इथे एवढ्यासाठीच बोलवलंय की तुमच्या लग्नाबाबत आम्ही विचार करतोय. तर तुम्हाला काय वाटतं? बाबा हो, एकदा ऋषीला तर एक मिनिट. ऋषीने या लग्नाला होकार दिलाय. व्हॉट? हो. ऋषी तू हॅपी? खूप खूप